समोर जावे लागेल. जर आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली नाही तर पेनल्टीला समोर चला. किती मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. साबुवाडी संघाकडून प्रसाद आणि त्याचबरोबर निळखंड ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि या जोडीला रोखण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या अटॅक वरती गोलंदाज ओमकारला देखील आपण पाहतोय, ज्या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावरती केलाय. असा हा गोलंदाज एक युवा टॅलेंटेड गोलंदाज मग मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि फलंदाजी देखील चांगली केली आहे. आणि म्हणूनच निकुळवाडी संघ दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला खेळताना आपल्याला जरूर पाहायला भेटतोय. या मॅच मध्ये जिंकणारा संघ हा क्वालिफाय होणारा क्वार्टर फायनल साठी आणि म्हणूनच ही मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दोन्ही संघांचा जर विचार केला तर चांगले तुल्यबळ संघ आहेत. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर निळखंड याची बॅटिंग अप्रतिम राहिली होती कालच्या दिवसामध्ये. आणि त्याचबरोबर प्रसादने देखील जर पाहायला गेलं तर षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली होती.
प्रसादचा जर विचार केला तर 22 चेंडूमध्ये तब्बल 41 धावा कालच्या खेळीमध्ये त्याने खेळल्यात. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर तब्बल 6 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला सर्व पाहायला भेटले. अप्रतिम बॅटिंग इथे मात्र प्रसादच्या माध्यमातून इथे मात्र जर पाहायला गेलं तर स्ट्राईक वरती इथे मात्र निळखंड आणि गोलंदाजी मार्गावरती ओंकार देखील सज्ज झालेत. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर नक्कीच एक्स्ट्रा धावीचा असेल. पहिला चेंडू एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्ची केली आहे. या धावा रोखाव्या लागतील कारण का जर पाहायला गेलं तर ही महत्वाची मॅच आहे. इथून जर हरलात तर नक्कीच पहिल्या सामन्याची मेहनत आपली इथे वाया जाणार आहे आणि म्हणूनच इथे मात्र ही मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. कौतुक करावं लागेल ओमकार आणि प्रतीक मध्ये कॉर्डिनेशन पहा किती चांगला आहे. ज्या प्रकारे इथे मात्र गायडन्स करतायत. गायडन्स महत्वाचं आहे, गुरु महत्वाचा आहे आणि इथे जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे गायडन्स करतायत ओमकारला इथे मात्र प्रतीक. खराब आहे हा चेंडू. नक्कीच जर पाहायला गेलं तर इथे व्हाईट +1 एकूण 2 धावा गिफ्टेड बहाल केले जातात. व्हाईट +1 एकूण 2 धावा. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा बनवले गेले तर 3 धावा आणि या तिन्ही धावा जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा आलेत. एक्स्ट्रा धावा इथे मात्र रोखाव्या लागतील. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 धावा एकच चेंडू झालाय. 3 चेंडू जरूर टाकलेत परंतु त्याच 3 चेंडू मधील 2 चेंडू एक्स्ट्रा धावा खर्चिणारे आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. हो या चेंडूवरती प्रहार केला, प्रहार फसलाय आणि या चेंडूवरती विकेट. पहिला विकेटचा पतंग इथे मात्र जरूर पाहायला भेटते. निळखंड बॅक टू द पेव्हल यंदा चांगला झेल इथे मात्र कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी टिपलाय आणि म्हणूनच निळखंड बॅक टू द पेव्हल यंदा आपण जातोय तोपर्यंत एका सुमधुर गाण्या पाहायला गेलं तर पिंट्या म्हणजेच विजय इथे मात्र स्ट्राईक वरती आपल्याला जरूर पाहायला भेटेल. एक जुना जाणता खेळाडू आहेत इथे मात्र विजय. याच खेळाडूने कित्येक मैदान गाजवली देखील आहेत. ग्रामीणचं क्रिकेट या खेळाडूने नक्कीच गाजवलंय. पुन्हा एकदा 30 दशक या मैदानावरती त्याला घेऊन आल्या. 3ऱ्या क्रमांकासाठी वर्णी, 2ऱ्या विकेटसाठी इथे मात्र पार्टनरशिप पाहिजे. कशा प्रकारे इथे मात्र पार्टनरशिप रंगवली जाईल परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज ओमकारचं. हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आले. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा या बनवल्या गेल्या 4 धावा आणि त्यात 3 धावा या एक्स्ट्रा आलेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय ती म्हणजेच प्रसादला षटकारांचा बेदात बादशाह परंतु इथे जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्चिल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावेवरती कुठेतरी अंकुश लगावा लागेल गोलंदाजाला कारण का या एक्स्ट्रा धावा या नक्कीच पराभवाचं कारण ठरू शकतात. कारण का मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिले 20 धावा देखील वर्चस्व गाजवताना दिसलेत आपल्या विरोधात. चेंडू देखील जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्चिल्या जात आहेत. वारंवार इथे मात्र बीट केलंय. कुठेतरी नजर लागले की काय या गोलंदाजाला अशीच परिस्थिती पाहायला भेटते कारण का पहिल्या मॅच मध्ये हा खेळाडू जर पाहायला गेला तर हिरो ठरला होता. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक विकेट, महत्वाची विकेट देखील या खेळाडूंनी मिळवली होती. 6 धावा फटकावरती लागेल. आतापर्यंत जर चेंडूंचा जर विचार केला तर फक्त 3 चेंडू झालेत. 3 चेंडू मध्ये 6 धावा, त्यामध्ये 4 एक्स्ट्रा धावा आलेत. हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. 6 अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केल्यानंतर त्याचा नतीजा पहा काय येतोय. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती करावी लागेल.
ओहो, हा चेंडू नक्कीच एक्स्ट्रा धावीचा असेल. एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्चीला जातात वारंवार. इथे मात्र ओंकारच्या माध्यमातून वारंवार कुठेतरी एक्स्ट्रा प्रयत्न केले जात आहेत आणि म्हणूनच एक्स्ट्रा धावा नक्कीच रोखण्यामध्ये अपयश आले. धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 7 धावा खर्ची केलेत आणि त्यामध्ये जर विचार केला तर 6 धावा आतापर्यंत एक्स्ट्रा धावेने झालेत. हो, चांगला चेंडू आहे. ब्लॉकरचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. फलंदाजाच्या काळजावरती अधिराज्य करणारा हा चेंडू नक्कीच इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. अशा प्रकारे कुठेतरी गोलंदाजी करावी लागेल ओंकारला. सगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी आणि त्याच टप्प्यावरती जर गोलंदाजी केली नाही तर त्याचा नतीजा आपल्याला 6 धावा देखील भोगावे लागू शकतात आणि म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर धावा रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि याचबरोबर पहिल्या षटकाची सांगता आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 7 धावा फटकावरती लागले. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 7 धावा, एक विकेट आली निळकंठची. आपण जातोय तोपर्यंत एका डीजेच्या करवते आहेत त्यांच्या विरोधात तरवाडी कसवली दोन्ही संघाने यायचा. कसवली तळवाडी दोन्ही संघाचे कर्णधार यायचा. कसवली तळवाडी आणि त्याचबरोबर गांगेश्वर करवते दोन्ही संघाचे कर्णधार या. चला यानंतर आपली मॅच आहे. जर उशीर केला तर षटक इथे मात्र कमी केले जातील आणि म्हणूनच दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित असेल तर प्लीज आपण यायचा, नाहीतर आपल्याला कमी षटकांचा सामना जो आहे तो खेळावा लागेल. पहिल्या षटक आणि या पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या 7 धावा फटकावरती लागल्यात. तर पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 7 धावा. ओंकारने एक्स्ट्रा धावा जरूर खर्ची केल्यात, परंतु तरी देखील जेव्हा जेव्हा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे तेव्हा तेव्हा यशस्वी देखील ठरलेत आणि म्हणूनच पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा ज्या आहेत त्या खर्ची केल्या गेल्यात. दुसरं षटक इथे जर पाहायला गेलं तर अमरवरती दाखवलंय पुन्हा एकदा विश्वास. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये जी रणनीती आहे तीच रणनीती पुन्हा एकदा अवलंबली जाते. अमरला इथे मात्र दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली. चला स्पीडअप करायचा, वेळ घ्यायचा नाहीये. हो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. अनएक्सेप्टेड इथे मात्र बाउन्स इथे मात्र पाहायला भेटल्या. या बाउन्सची जर पाहायला गेलं तर अपेक्षा नव्हती, एक्स्ट्रा बाउन्स इथे मात्र पाहायला भेटला. हो, चांगला चेंडू आहे, भिरकावून दिला. सुरेख फटका आहे खाली क्षेत्रामधले वार. चेंडू जाईल सीमारेषा पार. 2 क्षेत्ररक्षकांचे आतापर्यंत 11 धावा या फटकावरती जोडल्या जाते. तर चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल, विजयचा देखील एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि म्हणूनच इथे मात्र एक्सपिरियन्स असल्या कारणामुळे इथे बिनधास्त बॅटिंग केली जाते. हो, या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली जरूर आलेत, परंतु क्षेत्ररक्षकापासून हा चेंडू थोडासा दूर राहिलाय. प्रसादला या मॅच मध्ये जबाबदारी घ्यावी लागेल, कारण का कालच्या दिवसामध्ये तब्बल 22 चेंडूमध्ये 42 ते 44 धावा याच खेळाडूच्या बॅटमधून झाल्यात आणि म्हणूनच प्रसादला कुठेतरी या उर्वरित चेंडूमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. जर साबळेवाडी संघाने 30 पर्यंत धावसंख्या उभारली तर त्यांच्याकडे गोलंदाजी देखील चांगली आहे. या संघाकडे जर पाहायला गेलं तर निळकंठ सारखा एक विकेट टेकर गोलंदाज देखील आहे. हो, बिग हिट केलाय, चेंडूला पाठवले सरस
माध्यमातून फटका तर चांगला केलाय. 6 धावा देर आले तर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 18 धावा फलकामध्ये. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू इथे जर पाहायला गेला तर अवेत थोडस जरूर पाहायला भेटला आणि त्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 19 या धावफलकावरती लागलेत. 19 प्रसादला या मॅच मध्ये धमकम दाखवावं लागेल. प्रसादला इथे मात्र जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील कारण का निळकंठ बाद झाले आहेत आणि म्हणूनच इथे प्रसादच्या कांद्यावरती अतिरिक्त जबाबदारी कौतुक हे विजयचं देखील करावं लागेल कारण का विजयने साथ दिली आहे आणि म्हणूनच कुठेतरी प्रसाद हे बिनधास्त बॅटिंग करताना दिसत आहेत. ओहो, हा चेंडू खराब आहे. नक्कीच प्रेशर आहे आणि याच प्रेशरमुळे एक्स्ट्रा धावा जरूर इथे मात्र पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती निवकोळवाडी संघाने. फक्त 20 धावा खर्ची केल्या होत्या परंतु या मॅच मध्ये कुठेतरी एक्स्ट्रा धावा कुठेतरी एक्स्ट्रा प्रयत्न आणि या चेंडूवरती बिग हिट केलाय. धावा किती धावसंख्या 26 फलकावरती प्रसादच्या बॅट मधून इथे मात्र सातत्याने वार होत आहेत. मित्रांनो, प्रसादची जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या देखील प्रसादसाठी होऊन जाऊ द्या थोड्याशा. बाकी चांगली बॅटिंग होते प्रसादच्या मधून. 26 फलकावरती पहिल्या 2 षटकामध्ये 26 धावा. एके थोडस जर पाहायला गेलं तर टेन्शन मध्ये आलेत. आता मात्र गोलंदाजीसाठी नरेंद्र इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसत. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. शेवटचं षटक महत्वाचं आहे. हो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर हलक्या हाताने या चेंडूला खेळून काढले. कुठेतरी एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं होतं आणि आडव्या बॅटने या फटक्याला खेळणं गरजेचं होतं परंतु एक्सपिरियन्स जरूर आहे परंतु शॉर्ट सिलेक्शन इथे मात्र चुकीचं आणि म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धाव की संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 27 फलकावरती तरवाडी आणि खरवते दोन्ही संघांनी यायच्या. या चेंडूवरती खराब चेंडू आहे. फटका देखील फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली जेल टिपला गेलाय. फलंदाज बॅट टू द पवेलियन. इथे मात्र स्वतःवरतीच निराश असतील प्रसाद कारण का हा चेंडू खराब होता आणि शॉर्ट सिलेक्शन देखील ओहो, या चेंडूवरती शॉर्ट सिलेक्शन खराब पाहायला भेटते. त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 28 या धावफलकावरती. गोलंदाजी या षटकामध्ये जरूर इथे चांगली पाहायला भेटते. गोलंदाज नरेंद्रच्या माध्यमातून चांगली ऍक्शन आहे या खेळाडूकडे आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर वर्चस्व हे गाजवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला केला जातोय. सावळवाडी संघ जर पाहायला गेलं तर नक्कीच सुस्थितीमध्ये आहेत. ओहो, फटका चांगला केलाय. याच फटक्याची गरज होती. आडव्या बॅटचा कडवा प्रहार.
की आडव्या बॅटनं इथे मात्र फटका खेळणं गरजेचं होतं, एक पाऊल पुढे कुठेतरी टाकणं गरजेचं होतं आणि त्यानंतर फटकेबाजी करणं गरजेचं होतं, परंतु प्रसादचं शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि त्याची विकेट आल्यानंतर परंतु सचिनने इथे मात्र जबाबदारी घेतली आहे धावांना इथे मात्र पुढे नेण्याची. हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर नक्कीच एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये चतुरे दाखवली इथे मात्र गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल नरेंद्रचं देखील, कारण का या आधीच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर थोडस जर पाहायला गेलं तर चेंडू सरळ हाताने टाकलाय. हो या चेंडूवरती फटका तर चांगला केलाय वन बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्यानंतर एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाईल का? नक्कीच केली गेली नाहीये. एकाच धावेवरती इथे मात्र समाधान, म्हणजेच काय तर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 36. 36 धावा या धपफटकावरती लागलेत आणि याचबरोबर जर पाहायला गेलं तर ते 3 षटकाची सांगता झाली. या 3 षटकामध्ये बनवल्या गेल्या 36 धावा. 37 धावांचा उद्दिष्टाचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे. मगाशी 20 धावा बनवताना दम कम झाले जरूर, परंतु या 36 धावा या वर्चस्व गाजवतील का हे देखील पाहावं लागेल. तोपर्यंत आपण जातोय डीजेचा एका सुमधुर गाण्याकडे. ओ टू डीजे. कसवली तरवाडी दोन्ही संघांनी कसवली तरवाडी आणि त्याचबरोबर गांगेश्वर करवते दोन्ही संघांना लास्ट कॉल असेल. यानंतर आपली षटकं जी आहेत ती कमी केली जातील. आता 3 षटकांचे सामने आपला षटक आपली मॅच ही 2 षटकाची होईल. जर आपण एक 5 मिनिटांमध्ये आला नाही दोन्ही संघात यायचंय. गांगेश्वर करवते आणि तरवाडी दोन्ही संघांना लास्ट कॉल असेल. खेळाडू आणि याच युवा खेळाडूंवरती दाखवलेला विश्वास आणि आत्मविश्वास कुठेतरी सार्थ करून दाखवायचा आहे आणि म्हणूनच इथे मात्र जबाबदारी या दोन्ही युवा खेळाडूंच्या खांद्यावरती सोपवली. हो निकडे याचा पहिला चेंडू कमालीचा टाकला आणि त्यानंतर इथे निर्धाव चेंडूची सांगता जरूर पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल इथे निळकंठचा पहिला चेंडू कमालीचा आहे. चेंडूला वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि बॉलिंग ऍक्शन जी आहे ती महत्वाची आहे.
रनअप जर पाहायला गेलं तर अप्रतिम आहे, बॉलिंग ऍक्शन त्याहून चांगला आहे आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आहे ती रोखण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. मूर्ती जर पाहायला गेले तर लहान आहे परंतु कीर्ती जरूर महान आहे या खेळाडूची. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, संयमाचा बाण इथे मात्र फुटल्यानंतर इथे एक साधा सरळ सोपा चेल इथे मात्र टिपला जातोय. विजयने आज चेल टिपला. करण्याच्या नादामध्ये आपली किमती विकेट गमावून बसलेत. ओहो नक्कीच चांगला चिन्हित होत दिवा इथे मात्र स्ट्राईक वरती आपल्याला जरूर पाहायला भेटतील, परंतु गोलंदाजीचं कौतुक हे जरूर करणं गरजेचं आहे. कारण का जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत निळकंठाच्या माध्यमातून पाहायला भेटते. विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न खाली क्षेत्रामध्ये केलाय वार, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. मात्र बनवल्या जातात आतापर्यंत 4 धावा. संख्येचं खातं हे चौकारांनी खोलले. चांगला फटका केल्यानंतर इथे मात्र अनेक थोडस जर पाहायला गेलं तर प्रेशर मध्ये जरूर आहेत, परंतु प्रेशर हँडल करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न, ओळखले इरादे आणि त्यानंतर एक सर्वोत्तम चेंडू पेश केल्यानंतर या चेंडूवरती एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. चांगला फटका इथे मात्र खेळणं गरजेचं आहे, कारण का आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 37 धावा आपल्याला बनवायचे, म्हणजे 12ची सरासरी आपल्याला प्रति षटकामध्ये गाठायची आहे. आतापर्यंत 5 धावा म्हणजे आपण कुठेतरी पिछाडीवरती आहोत. ओहो बोटांची इथे मात्र किमया साकारल्यानंतर कव्हरच्या डोक्यावरून फटका केल्यानंतर 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धावा या कंप्लीट. चांगला फटका इथे मात्र खेळला. संख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 7 धावा पहिल्या षटकाची इथे मात्र सांगता, आणि या पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या तर 7 धावा म्हणजेच येणारे 12 चेंडू, आणि या 12 चेंडू मध्ये अजून देखील 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू 30 धावा म्हणजेच 15ची सरासरी गाठली जाईल की रोखल्या जातील धावा. हा पुन्हा एकदा पडलेला प्रश्न. तोपर्यंत आपण ऐकूया प्रश्नावरती या टेन्शन वरती एक सुमधुर गाणं टीची. साईन इथे मात्र फटका केला जातोय समोरच्या दिशेने. 20 मध्ये फटका केल्यानंतर
एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 9 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 28 धावांची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 28 धावा अजून देखील आपल्याला बनवायचे आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 2 बिग हिट आपल्याला या मॅच मध्ये नक्कीच परतावू शकतात, म्हणूनच कुठेतरी 2 फटके हे जरूर खेळावे लागतील या षटकामध्ये. हो चांगला चेंडू आहे, फटका बसला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, क्षेत्ररक्षकापासून राहिलेला हा चेंडू दूर आणि म्हणूनच 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी खराब पाहायला भेटते. नक्कीच थोडस जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नाहीये आणि म्हणूनच धावा ज्या आहेत त्या रोखल्या जात आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 10-11 धावा फलकावरती म्हणजे 2 अंकामध्ये प्रवेश केलाय या धावसंख्येने. हो चांगला चेंडू आहे, नक्कीच कमालीचा चेंडू आहे आणि या चेंडूवरती उत्तर नाहीये ओमकारकडे, परंतु उत्तर शोधावे लागतील कारण का प्रश्न हा विजयाचा आहे आणि म्हणूनच या विजयाच्या प्रश्नावरती आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर फटके एक घ्यावेच लागतील. पैसे कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल. 11 तर बनवलेत, अजून देखील 26 बनवायचेत. हो चांगला चेंडू आहे, नक्कीच मॅजिक चेंडू आणि या मॅजिक चेंडू वरती धावा रोखल्या जात आहेत. थोडस जर पाहायला गेलं तर प्रेशर हँडल करण्याची क्षमता इथे मात्र ओमकारकडे नाहीये कारण का अनुभवाची शिदोरी या खेळाडूकडे कमी आहे आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर रोखलं जात आहे. इथे साबळवाडी संघाच्या माध्यमातून 37 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवल्यानंतर इथे मात्र गोलंदाजी चांगली होणं गरजेचं होतं आणि तीच गोलंदाजी ही साबळवाडी संघाची चांगली झाली आहे आणि म्हणूनच अपोजिट संघाला इथे मात्र रोखलं गेलंय. हो समोरच्या दिशेने वार केलाय, वार जाईल सीमारेषा पार, चौकार. पहिल्या 2 षटकामध्ये बनवल्या गेले 15 धावा म्हणजे 6 चेंडूमध्ये 22 धावांची अजून देखील गरज आहे. आता मात्र आव्हान कडवं होत चाललंय कारण का तर पाहायला गेलं तर 6 चेंडूमध्ये 22 धावा बनवले जरूर जाऊ शकतात, परंतु ती क्षमता दाखवावी लागेल. जो खांद्यांमधला आत्मविश्वास कमी झालाय तो आत्मविश्वास प्रबळ करावा लागेल आणि या मॅच मध्ये लढावं लागेल. 6 चेंडूमध्ये 22 धावा रोखण्यासाठी जर पाहायला गेलं तर या संघाचा उपमाचा एक प्रसाद. हो चांगला चेंडू डिलिव्हर केला, या चेंडूवरती चेंडू आतल्या दिशेने थोडस वळण घेताना दिसलाय. वाटलं होतं सुरुवातीला चेंडू बाहेरच्या दिशेने जाईल, परंतु या चेंडूने थोडीशी मॅजिक क्रिएट केली. चेंडू आतल्या दिशेने वळण घेताना दिसला आणि म्हणूनच या चेंडूवरती फलंदाज फसलाय. हो डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता म्हणजेच काय तर जिंकण्यासाठी आता मात्र 4 चेंडू 22 ची गरज आहे. 4 चेंडू 22 म्हणजे 4ही षटकार आपल्याला खेचावे लागतील. म्हणजे आता वेळ आली षटकारांची भाषा बोलण्याची. या चेंडूवरती मिस्टर स्ट्रोक आणि त्यानंतर मिड विकेटला इथे मात्र फटका केल्यानंतर फक्त 21 धाव म्हणजे समीकरण आता मात्र 3 चेंडूमध्ये 21 धावा, 3 चेंडूमध्ये 21 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. आपण 3 चेंडूमध्ये 18 धावा देखील बनवताना पाहिलेत, 2 चेंडूमध्ये 18 धावा देखील बनवताना पाहिलेत. या चेंडूवरती फुल टॉस आहे, फुल टॉस वरती जर पाहायला गेलं तर फटका तर खेळला गेलाय, परंतु हा फटका विजयाचं कारण ठरणार नाहीये कारण का जिंकण्यासाठी आपल्याला अजून देखील 20 धावांची गरज आहे. चेंडू असतील फक्त आणि फक्त 2 आणि 2 चेंडूमध्ये 20 धावा इथे मात्र आपल्याला बनवायचे. 2 चेंडूमध्ये 20 धावा. फुल टॉस आहे, फुल टॉस वरती आक्रमण चढवलंय, खाली क्षेत्रामध्ये वार झालाय सीमारेषा पार, चौकार. धावसंख्येचा जर विचार केला तर 21 धावा फलकावरती म्हणजे 1 चेंडू आता मात्र 16 ची गरज आहे. हो याच बरोबर इथे जर पाहायला गेलं तर साबळेवाडी संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय.
अप्रतिम मॅच इथे मात्र पाहायला भेटली सहजरित्या. इथे मात्र जर पाहायला गेले तर हा विजय जो आहे तो साकारला गेलाय. परंतु निकोबाडी संघ आपण देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवलाय आणि या स्पर्धेमध्ये आपण देखील सहभाग नोंदवला त्याबद्दल खरंच आपलं देखील कौतुक आहे. आणि या मॅचचा मेन ऑफ दी मॅच